दाखवतो. हे बघा, चावी लावली, काही येतच नाही. तर कसं काय पब्लिक, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर विषय असा आहे, फेस तुम्ही बघू शकतात कसं झालेलं. आता जस्ट कुठून झोपून उठलेलो आहे, फंबल चालू पण झाला. तर ब्रश वगैरे केला, तोंड पण धुतला. मी काल काल 1 मेला मी वगैरे 30ला मी आलो इथं. 1 मेला काहीतरी 1 मेला मी गाडी चालू केली. गाडी चालू झाली नॉर्मल वगैरे. ती काहीतरी 3 दिवसापासून बंद होती. तर मग आता ती ऑटोमॅटिकली बंद झाली. तिचे विषय झालेले बॅटरीचे 4 ते 5 टाइम झालेले. पण मला हे ना माहित होतं ना की 3 दिवस गाडी उभी ठेवली. चौथ्या दिवशी मी येऊन तिला किक स्टार्ट केली. तिसरा दिवस काय रोज करत होता सकाळी वगैरे. पण अशी लगेच हे केली तर बंद पडली. तिथं गेलो तर मेकॅनिक कडे, त्याच्याकडून पण ते काय फ्यूज वगैरेचा बघितलं, म्हणजे एक्स्ट्रा फ्यूज दिलेले असतात, ते पण केलं तरी गाडी बंद पडते. बॅटरीचाच इश्यू आहे गाडीचा. कारण की 4 ते 5 टाइम गाडी त्या बॅटरी मुलेच बंद पडले ना काय. गाडीमध्ये काय डिफॉल्ट नाही काय, फक्त त्या बॅटरीचाच इश्यू आहे. गणपती बोले वरना एन्जॉय करून आले आणि आता ह्यो प्रॉब्लेम माझ्या समोर. काय नाही, गेला पण काय त्याला बोलतात सॉल्व्ह करू. आता टोचन द्यायला गाडीला टोचन द्यायचं होतं, म्हणजे धक्का द्यायचा होता. तर एक मित्र आहे, म्हणजे त्या साईडलाच ऑफिसला जातो, तर त्यासोबत मी जाणार आहे. तर पुढे तुम्ही बघा, दाखवतो. हे बघा, चावी लावली, काही येतच नाही. तर ह्योच इश्यू घेऊन मला तिथे जायचंय. गाडीला जरा पुसतो वगैरे, नाही तर बोलतो तुम्ही लोकांनी घाण ठेवली म्हणून येते ते अँड ऑल. जरा पुसतो हिला चांगल्यापैकी. त्या पण एक नवीन कव्हर घ्यायचंय, पण तो टाइम भेटत नाही मला तिथं त्या साईडला जायला. घेईल आता टाइम, आज आहे तर बघू, जाईल नाही तर मग नाही, माहिती नाही. आम्ही इथे पोहोचलोय, म्हणजे आम्ही मतलब मी आणि माझी गाडी. दत्तपूल होता, मी तो व्हिडिओ काढणार होतो सॉरी धक्का विक्का देताना, पण समजत नव्हतं की फोन कुठून पकडू आणि काय कुठून, म्हणून मी काढलाच नाही डायरेक्ट. इयरबडच्या माईकने आता कनेक्ट आहे, माहिती नाही आवाज कसा जाणार कसा नाही. बॅकग्राऊंड आवाज येतोय की नाही ते ना माहिती. आता इथून त्यांना दाखवतो पण व्हिडिओ मी काढणार. त्यांची तर लायकी काढणार आहे बाबा. 3-4 टाइम बंद पडली गाडी, 1 वर्ष पण नाही झालंय. 1 रुपया नाही देणार यांना. बघू आता आतमध्ये जाऊन. आता नंबर लावा, हे लावा, पण हे नाही बघणार ती गाडी. मी त्यांना बोलत चेक कर, ते पण नाही. सॉरी, मी खालच्या अँगलने काढतो, काही सामान आहे माझा हातात. थांबली, मला असा राग आलाय ना. सर्व्हिस मी काय बोलू आता, नवीन बुक दिलेली, आता काय डोकं फिरवायची काम आहे बस. बोलत होतो प्रॉपर आता सर्व्हिसिंग वगैरे झाली. त्यांनी काय चार्जेस वगैरे घेतले नाही, कारण की गेल्याच टायमाला मी आलेलो तेव्हा त्यांना मी बोललेलो बघा माझ्या अशी प्रॉब्लेम आहे. त्यांनी माझ्याकडून प्रॉपर चार्जेस घेतलेले, म्हणून मी या टायमाला बोललेलो की 1 पैसा मी देणार नाही, पण मला तुम्ही माझे काम करून द्यायचं. त्यांनी आता नवीन फ्यूज वगैरे टाकले, प्रॉपर त्यांनी केली आहे. खरं बोललो, सर्व्हिस मला वाटली बेकार आहे लोकांची असं तसं, पण भाऊ नीट होता. तर प्रॉपर आहे. मला खरंच वाटलं ते माणसं पण समजून घेणारे होते की प्रॉब्लेम होते तर काहीतरी केलं वगैरे पाहिजे असं तसं. म्हणजे या प्रॉब्लेमचं मी काय करू यार. मला आहे ना काहीतरी टॉप लेवलचं आहे ना, स्कूटीसाठी एक मोबाईल होल्डर सांगा, टॉप लेवलचा पाहिजे. आता इथून पेट्रोल पंपवर जाऊ, थोडा पेट्रोल भरू, आणि तो बोलला की पुढच्या टायरची हवा कमी आहे, हवा भरून घे. पेट्रोल पंपवर फुकट भेटतं, हवा भरून गेल तिथं. हँडल पण थोडा लूज आणि एक साईडने मला असं वाटतं टाईट आहे. एकदा भावाला फोन करतो, माझ्या मित्राला फोन करतो, भावच आहे आपला, त्याला फोन करतो, बोलतो की झाली सर्व्हिस प्रॉपर, आणि निघतो. फुल्ली बलकलावा वगैरे घातलेला आहे, टेन्शनच नाही. फायनली घरी पोहोचलो. सर्व्हिस, अरे फ्यूज गेलेले. आता ब्लॉग कंटिन्यू झाला तर झाला, नाही तर इथेच एंड झाला तर माहिती नाही, पण राहू सोबतच.